पूर्व विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक आता नॉट रिचेबल झालेत। काँग्रेस नगरसेवक भाजपा आमदार पंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। चंद्रपूर गडचिरोलीमधील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञातस्थळी आहेत। भाजपने 60 पेक्षा जास्त नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेल्याची माहिती आहे। वडेट्टीवारांना धक्का आहे। मतदार नगरसेवकांची पळवापळवी सुरू झालेली आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जे मतदार आहेत ते जवळपास 60 पेक्षा जास्त नगरसेवक नॉट रिचेबल आहे। वेगवेगळ्या भागामध्ये ते पिकनिकला गेल्याची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची ही माहिती आहे। भाजपचे तिथले स्थानिक आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे काँग्रेसचे 60 पेक्षा जास्त नगरसेवक नॉट रिचेबल असेल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर हा काँग्रेसला आणि तिथले वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय। कारण की या निवडणुकीमध्ये नगरसेवकांना मतदान करायचं आहे। 300 पेक्षा जास्त नगरसेवक वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या विधान परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आहे। आणि इथले जर 60 पेक्षा जास्त नगरसेवक आतापासूनच नॉट रिचेबल असेल, अजून उमेदवारही ठरले नाही भाजप आणि काँग्रेसचे, तरी पळवापळवी जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण चालत असल्याचा आरोप जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून होत चाललेला आहे। अर्थपूर्ण राजकारण या निवडणुकीत असतं, त्यामुळे त्या अँगलनं सुद्धा या या आमदारांचे मतदारांचे जे नॉट रिचेबल असणं आहे त्या अँगलनं सुद्धा बघितलं जात आहे। परंतु हा सध्या तरी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। कारण की काँग्रेस आपलं गणित जुळवाजुळव करतायत की किती नगरसेवक मतदार आपल्या जवळ आहे, त्यातले जर 60 पेक्षा जास्त नगरसेवक नॉट रिचेबल असतात त्यामध्ये शिंदेवाही आहे, सावली, भिसी, चिमूर, गडचिरोलीतला आरमोरी विधानसभा मतदारसंघातले नगरसेवक आहेत हे नॉट रिचेबल आहे। आणि त्यामुळे मोठा धक्का काँग्रेससाठी मानला जातोय। आणि आतापासूनच, कारण की निवडणुकीला अजून वेळ आहे, अजून उमेदवारही निश्चित झाले नाही, त्यापूर्वी जर पळवापळवी आणि काँग्रेसचे नगरसेवक जे मतदान करणार आहेत ते नॉट रिचेबल असेल तर नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।